भेंडीची भाजी ही सहसा सर्वांनाच आवडते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम सिंपल आणि 10 ते 15 मिनिटात तयार होणारी भेंडीची भाजी. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे. भेंडी मी पाव किलो घेतली आहे. तिला आपण कट करून घेऊयात. मी अशी कट करून घेते. तुम्ही तुमच्या आकारानुसार म्हणजे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही कट करू शकता. आता आपली भेंडी कट करून झाली आहे. आता गॅसवरती कढई ठेवू आणि त्यात 2-3 चमचे तेल घालून जिरं टाकूयात. जिरं चांगली तडतडल्याच्या नंतर आपण त्यात हिरवी मिरची घालून घेणार आहोत. आता हिरवी मिरची ही चांगली परतून घेऊयात. हिरवी मिरची आणि जिरे चांगले परतून झाल्याच्या नंतर आपण त्यात कट केलेली भेंडी टाकून घेणार आहोत. भेंडी टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि मीडियमवरच भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता छान मिक्स करून घेऊयात आणि अशीच बिना झाकता तिला शिजवून घ्यायचं आहे. कारण आपण जर तिच्यावरती झाकण लावलं तर तिला पाणी सुटून ती चिकट होऊ शकते. म्हणून आपल्याला बिना झाकण लावताच तिला 10 ते 15 मिनटं असं मिक्स करत राहायचे. भेंडी शिजवत असताना त्यात मीठ घालू नये, कारण मिठाने भेंडीला पाणी सुटतं आणि परत ती चिकट होते. आता भेंडी छान शिजत आली आहे. आता आपण यात थोडे मसाले घालून घेऊयात. ही भेंडीची भाजी श्रावणातही खाऊ शकतो, कारण यात मी लसूण आणि कांदा घातलेला नाही आहे. आता आपण यात मसाले घालून घेऊयात. पहिल्यांदा आपण 1 चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा धने पावडर घेतले, मीठ चवीनुसार आणि थोडी हळद घेतली आहे. आता हे सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून त्याला 2-3 मिनटं छान परतून घेऊयात. भेंडीची भाजी बनवताना मीठ हे नेहमी शेवटीच टाकावे, ज्याने भेंडी चिकट होत नाही आणि सुटसुटीत होते आणि क्रिस्पीही होते. तुम्ही या सिंपल भेंडीला नक्की ट्राय करा. ही भेंडीची भाजी जेवढी करायला सोपी आहे तेवढीच दिसायला आणि खायला पण छान लागते आणि ही लहान मुलांना पण खूप आवडेल. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही नक्की ट्राय करायला सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर अशाच सिंपल आणि टेस्टी रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.